मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अग्नी आणि पाणी जर हे चुकीच्या दिशेत असतील तर घरात आग लागणे, भांडण होणे किंवा जो पैसा आहे तो पाण्यासारखा वाहत जाणे या घटनांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सिव्हिल इंजिनियर आणि वास्तू कन्सल्टंट उमेश दांडगे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन तत्वांचा एक खोलवर अभ्यास करू. या तत्वांचे देवता, रंग, दिशा, शुभ आणि अशुभ परिणाम या सर्व गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज तुमच्या घरात एक नवी शांती आणि एक सकारात्मक वातावरण तयार होईल. मित्रांनो, घरामध्ये जेव्हा अग्नितत्व आणि पाणी तत्व हे संतुलित राहते तेव्हा कुटुंबांमध्ये अतिशय आनंद आणि एक उत्साहाची लहर असते. आणि जेव्हा हे तत्व बिघडतात तेव्हा माणसाचं सरळ सरळ जगणं हे कठीण होऊन जाते. आपल्याला नाही कळत, पण हळूहळू माणसांमध्ये अस्थिरता, तणाव, परिवारामध्ये तुटफूट ह्या गोष्टी हळूहळू चालू होतात. मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टावर पाहत असाल तर याला फॉलो करा. अग्नितत्व म्हणजे दोन दिशांचा संगम, दक्षिण आणि पूर्व. याला आपण वास्तुशास्त्रामध्ये अग्नेयकोन म्हणतो. जर आपण अग्नेयकोन मध्ये पाहिलं तर जवळपास 7 देवी आणि देवता यामध्ये असतात. त्यामध्ये जी मुख्य देवता आहे ती आहे अग्नी. मित्रांनो, या दिशेला असलेली अग्निदेवता, त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये याला अग्नेयकोन म्हटले जाते. जी देवता आहे अग्निदेव ही ऊर्जा, जोश आणि यश देणारी देवता आहे. जर आपण अग्निकोन मधला रंगसंगीते पाहिल्यात तर प्युअर फॉर्म मध्ये असणारी लाल आणि नारंगी रंगाची शेड, जो अतिशय जोश आणि जास्त झाला जळजळ. नारंगी रंग याला एक सकारात्मक आणि अस्थिरतेचा रंग म्हटला जातो. जर आपण अग्नितत्वाचे महत्व पाहिले तर अग्नी हीच जीवनाची ऊर्जा आहे. हे अन्न शिजवतं, शरीराला गरम ठेवतं, नाव आणि यश वाढवतं. जर आपण इथे शुभ ऍक्टिव्हिटीज पाहिल्यात तर सर्वात बेस्ट आहे इथे स्वयंपाकघर, गॅस स्टोव आणि तोही पूर्वमुखी असलेला. जर तुम्ही पूर्वेच्या घरामध्ये स्वयंपाक करणार तर जेवण चवदार बनेल, कुटुंब आनंदी राहील, घरामध्ये निरोगता येईल, रोग हा कमीत कमी पसरवेल. त्यामुळे घरामध्ये एक हाय एनर्जी लेवल आपण म्हणू शकतो. जे मुलं आहेत ते ऍक्टिव्हपणे राहतात, करिअरमध्ये त्यांची खूप प्रगती होते. आणि अग्नितत्वामध्ये जर पाणी तत्व असेल, जसे की भूमिदोष मध्ये आपण म्हणतो अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल, जर आपण प्लॅनिंग मध्ये म्हणतो की कन्स्ट्रक्शन फॉल्ट मध्ये टॉयलेट आलं, इथं बेडरूम आलं, पाण्याचा हौद आला, तर हे अतिशय निगेटिव्ह आणि माणसाच्या जीवनावरती घातक परिणाम करणारे असू शकतात. अग्नी आणि जलाचा हा कुठेही लवकर मेळ बसत नाही, यांचा क्लॅश होत असतो. जर स्वयंपाकघर आपलं उत्तर पूर्वे आणि ईशान्यात असेल तर घरामध्ये कंटिन्युअसली भांडणं असतात, राग येतो. तर आपण याचा दीर्घ परिणाम पाहिला तर पती आणि पत्नीमध्ये तणाव, यांचा परिणाम मुलांवरती, चिडचिडपण, आरोग्य बिघडणे. या सर्वांचं एकच कारण की आपण घरातली जे तत्व आहेत ते बिघडवलेली आहेत. आपण घर बांधताना वास्तुशास्त्रीय पद्धतीने न बांधल्याने कारण होतात. अग्नी ही कुटुंबाला उपदेत असते. चुकीच्या दिशेने गेली तर घरात आग लागणे, भांडण या सर्व गोष्टी होतात. मी अनेक कुटुंब पाहिली, ते स्वयंपाकघर हलवलं आणि नातेसंबंध पुन्हा हळूहळू प्रेमाने पुन्हा भरलेत ते. जर आपण जलतत्व पाहिलं तर जलतत्व हे पूर्व आणि उत्तराचा कोपरा, म्हणजे आपण त्याला ईशान्य कोपरा म्हणतो. जर आपण जलतत्व पाहिले, पाण्याचे तत्व पाहिले तर पूर्व आणि उत्तरचा कोण, ज्याला आपण ईशान कोण म्हणतो. जर आपण जलतत्व पाहिले, या तत्वाची जी मुख्य देवता आहे ती आहे वरुण, ती आहे ईश्वर. इथे आहे पाण्याचे तत्व. जर इथे पाणी असेल तर घरामध्ये शांतता, प्रेम आणि पैशांचा प्रवाह हळूहळू वाढतो. इथे जर आपण रंग पाहिला तर आपण हलका पिवळा किंवा हलका निळा रंग इथे देऊ शकतो. 7 रंगाचा मिक्सचर आपण ज्याला म्हणतो पांढरा रंग, जो एक शुद्धतेचं प्रतीक आहे, तो आपण इथे घेऊ शकतो. जे पाणी आहे ते आपल्याला जीवन, आरोग्य देते, जसं आईचे दूध.
हे तत्व पैसा, नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते, घरामध्ये मानसिक शांती आणते. या ठिकाणी जर पूजा घर असेल, पाण्याचा टँक असेल, वॉटर फाउंटेन असेल, अभ्यासाचा टेबल असेल, तर घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडतात. जर आपण डेलीचे उदाहरण पाहिले तर आपण ईशानमध्ये मेडिटेशन करू शकतो, जेणेकरून आपले मन शांत राहील. मुलं इथं अभ्यास करू शकतात. घरामध्ये अनावश्यक खर्च टळतात, आरोग्य छान राहते, जेणेकरून घरातला जो पैसा बाहेर जाणारा आहे तो थांबतो. आपले नातेसंबंध हे अतिशय घट्ट होतात. इथं सर्वात वास्तुशास्त्रामध्ये वाईट म्हटले गेलेले आहेत ते टॉयलेट, स्वयंपाकघर, बाथरूम असणे. ह्या सर्व निगेटिव्ह गोष्टी आपण ईशानमध्ये जर आणल्यात तर घरातला पैसा पाण्यासारखा वाहतो, घरामध्ये उदासपणा येतो. याचा सरळ मानसिक परिणाम आपल्या मुलांवरती, आपल्या आई वडिलांच्या आरोग्यांवरती हा होत असतो. जे पाणी तत्व आहे त्या आईच्या प्रेमासारखं आहे. जर बिघडलं तर घरात अश्रू येतात, मुलं रडतात. जसे की घरामध्ये आई दुःखी झाल्यानंतर त्रास हा सर्वांना होत असतो. मी वास्तू व्हिजिट करताना बऱ्याच वेळा पाहतो की ज्या ज्या घरांमध्ये, ज्या ज्या वास्तूंमध्ये ईशान्येमध्ये दोष आहे त्या घरांना यश हे मिळतच नाही लवकर. अपकीर्ती ही हळूहळू वाढू लागते. घरामध्ये उदासीनता ही दाटून असते. जर तुमच्या घरामध्ये किचन अग्नेय दिशेला असेल तर सूर्याच्या किरणांनी व्हिटॅमिन डी बनेल. तुमच्या स्वयंपाकावरती सूर्याचे किरण पडतील तर ते जेवण रुचकर बनेल. जे पाणी तत्व आहे ते जर बॅलन्स असेल तर घरामधले जे एनर्जीज आहेत, मॅग्नेटिक फील्ड आहेत, ते संतुलित राहतात. जर घरामध्ये डिप्रेशनचे वातावरण असेल आणि तुम्ही पाणी तत्व तिथे आणले, टॉयलेट बाथरूम यांचे रेमेडीज केल्यात किंवा तिथून हटवले तर हळूहळू घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवायला लागतात. मी मागे एका वास्तू व्हिजिटला गेलो, तिथे सुद्धा हीच परिस्थिती होती. त्यांना आम्ही टॉयलेट शिफ्ट करायला सांगितले आणि हळूहळू घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यांचा मुलगा जो डिप्रेशन मध्ये गेलेला होता तो हळूहळू त्यातून बाहेर येऊ लागला, त्याच्या कामावरती पुन्हा फोकस करू लागला. घरातले वातावरण ही आनंददायी होऊ लागले. तुम्ही आजच चेक करा की तुमच्या घरामध्ये अग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर आहे किंवा नाहीये. स्वयंपाकघर असूनच फायदा नाही, तर सूर्याची किरणे पण त्या घरामध्ये आलीच पाहिजे. तुमच्या ईशान्येमध्ये पूजाघर किंवा पाण्याची टाकी आहे का? का या विरुद्ध टॉयलेट बांधले गेलेले आहेत? जर ह्या चुका असतील तर तुमच्या घरामध्ये दुःख हे असेलच. तुम्ही खाली कमेंट करा की तुमच्या वास्तूमध्ये कोणता दोष आहे आणि ह्या दोषामुळे तुमच्या आरोग्यावरती, तुमच्या कुटुंबावरती याचा काय दुष्परिणाम झालेला आहे. मित्रांनो, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पंचमहाभूतांमध्ये पुढच्या 2 तत्वांचा विचार करू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय श्रीकृष्ण.